नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी समाधान कोरके तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र केंद्र आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकारने घोषणा केलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आता अर्ज देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अर्ज ऑनलाईन कसा करायचा ए टू झेड प्रोसेस प्रिंटपर्यंत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघावा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नाही नसाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी वेळोवेळी पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आपला मोबाईल रोटेट करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे महाडिस्कॉम या ठिकाणी सर्च करायचं आहे। महाडिस्कॉम हे सर्च केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर ही वेबसाईट दिसेल। तर तुम्हाला खाली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल, तुम्हाला या ठिकाणी क्लोज करायचं आहे। या पेजला क्लोज केल्यानंतर तुमच्यासमोर थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि कन्झ्युमर पोर्टलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा स्क्रोल डाऊन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अप्लाय फॉर न्यू कनेक्शन हा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, तुम्हाला या ठिकाणी सामान्य माहिती दाखवण्यात येतील। घरगुती असेल किंवा औद्योगिक असेल किंवा कृषी असेल किंवा या ठिकाणी इतर साधने असतील। तर मित्रांनो, तुम्हाला यावरती कृषी या पर्यायावरती टॅप करायचं आहे। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला कृषी या पर्यायावरती टॅप केल्यानंतर पुन्हा तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, त्यामध्ये तुम्हाला नवीन अर्जाची नोंदणी आणि या ठिकाणी दुसरीकडे एक नवीन ऑप्शन दिसेल, त्यामध्ये तुम्हाला नवीन अर्जाची नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जमिनीनुसार तुम्हाला किती पंप HP पंप हवा आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। मी या ठिकाणी 3 HP हे ठिकाणी सिलेक्ट करतो आणि ओके करतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, अशानंतर तुम्हाला दोन ऑप्शन पुन्हा दिसतील, पारंपरिक वीज पुरवठा आणि सौर ऊर्जा। तर तुम्हाला सौर ऊर्जा या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हा नवीन ऑप्शन असेल, त्याला तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर हा फॉर्म पूर्णपणे ओपन होईल। तर मित्रांनो, तुम्हाला याची मराठी लँग्वेज करण्यासाठी तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये प्रश्नचिन्ह दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा मराठीमध्ये ऑटोमॅटिकली होऊन जाईल। तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, मी माझा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घेतो। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्हाला लगेच तुम्हाला या ठिकाणी समोर टॅब दिसत असेल तालुका म्हणून, तर तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। तर शेतकरी बंधूंनो, तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव म्हणजे ग्रामपंचायत जे गाव आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, मी माझं गाव या ठिकाणी निवडून घेत आहे। तर मित्रांनो, गाव निवडल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन ऑप्शन असेल, तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचं मुख्य सर्वेक्षण गट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। तुमच्या जमिनीचा गट नंबर, तुम्हाला शेतीचा गट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। नंबर टाकल्यानंतर तुम्हाला उपसर्वेक्षण पुन्हा उपगट क्रमांक म्हणून सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तोच गट क्रमांक दाखवण्यात येईल, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल, ते नाव क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचा शेतीचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला टाकायचं, सेल्फ म्हणून या ठिकाणी करायचं आहे, म्हणजे स्वतः मालकीची शेती आहे बा असं तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल, पहा, तुम्हाला तुमचे अर्जदाराचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। मी अर्जदाराचं पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे। पहिल्या रकान्यामध्ये तुमचं अर्जदाराचं पहिलं नाव, दुसऱ्या रकान्यामध्ये अर्जदाराचं मधलं नाव आणि तिसऱ्या रकान्यामध्ये अर्जदाराचं आडनाव तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी तुमचं लिंग या ठिकाणी निवडायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते तुम्ही निवडू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली एक पर्याय दिसेल, पहा, मोबाईल क्रमांक म्हणून, तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी जनरल असेल, SC ST OBC जे असेल ते तुम्ही निवडून घ्या। मित्रांनो, कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता म्हणजे ॲड्रेसची माहिती या ठिकाणी द्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा त्या ठिकाणी घर क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। तुम्ही काही पण तुमचा घर क्रमांक जो असेल तो टाकून घ्या। मित्रांनो, जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। तालुका निवडून झाल्यानंतर तुम्ही तुमचा पिनकोड या ठिकाणी निवडायचा आहे।
तो ऑलरेडी शो होईल. पिनकोड निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. मित्रांनो, गावाचं नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि मोबाईल नंबर न चुकता तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता. नंतर मित्रांनो तुम्हाला जलस्रोत आणि सिंचनाबद्दल माहिती द्यायची. तुमच्याकडे विहीर असेल तर विहीर, बोरवेल, शेततळ जे असेल तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला एक प्रकार दिसेल, त्यामध्ये हार्ड असेल किंवा सॉफ्ट असेल, तुम्ही या ठिकाणी सॉफ्ट या ठिकाणी निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुमच्या प्रवाह सिंचन, मायक्रो आहे की ठिबक सिंचन की ओपन आहे की पाईप आहे, तर तुम्ही या ठिकाणी पाईपद्वारे निवडू शकता किंवा ओपन देखील या ठिकाणी करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या विहिरीची खोली या ठिकाणी फुटामध्ये टाकून घ्यायची आहे. 80 फूट असेल, 70 फूट, 50 फूट जे असेल ते तुम्ही टाकू शकता. तुम्हाला तुमचा विद्यमान पंप येस ऑर नो या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्यानंतर कृषी तपशीलमध्ये तुम्हाला मागील पिकाचा वार्षिक खरीप निवडायचं आहे आणि नंतर शेवटचं पिकाचं वर्ष हे रब्बी निवडायचं आहे. यामध्ये तुम्हाला जे पिकं तुम्ही खरीपमध्ये किंवा रब्बीमध्ये घेता त्या पिकांची संख्या तुम्हाला आकड्यामध्ये या ठिकाणी टाकून घ्यायची. नंतर मित्रांनो तुम्हाला विद्यमान पंप संचलितबद्दल माहिती द्यायची. तुमच्याकडे विद्यमान पंप असेल तर येस करा. तर मित्रांनो या ठिकाणी विद्यमान पंप किती HP आहे काय ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. मित्रांनो तुमचं विद्यमान पंपाचा प्रकार सबमर्सिबल आहे की सरफेस आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सरफेस या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं पंपाचं डिझेल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो डिझेल सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पंप हा या ठिकाणी किती क्षमता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. AC असेल तर AC करा, DC असेल तर शक्यतो AC करा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पंपाची कॅपॅसिटी 3 HP असेल, 5 HP असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी लिटरमध्ये वार्षिक लिटर किती लागतं, तर मित्रांनो तुम्हाला वार्षिक पेट्रोल किंवा डिझेल किती लागतं त्याची संख्या आकडेमोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ती माहिती टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पंपाचा तपशील द्यायचा आहे नवीन पंपासाठी. त्यात तिथे तुम्ही DC निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वॉटर निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सबमर्सिबल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला HPमध्ये दाखवण्यात येईल 3 HP तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला या ठिकाणी आता तुमची पाणी दर मिनटाला किती पाणी तुम्ही या ठिकाणी उपसा करणार आहात ते तुम्ही टाकू शकता. तर मित्रांनो लिटरमध्ये मिनटामध्ये या ठिकाणी कन्वर्ट करून तुम्हाला टाकायचं आहे. तर एका मिनटाला जवळपास 3 ते 4 लिटर पाणी उपसा या ठिकाणी आपण करू शकतो किंवा जास्तीत जास्त 8-10 लिटर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तर ही माहिती तुम्हाला भरून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँकेचा तपशील भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा पहिला अकाउंट नंबर, खाते नंबर व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खातेधारकाचे नाव या ठिकाणी व्यवस्थित जसं पासबुकवरती आहे तसंच या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. तर मित्रांनो ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा IFSC कोड या ठिकाणी टाकायचा आहे. बँकेचा IFSC कोड टाकल्यानंतर बँक माहिती शोधावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲटोमॅटिकली बाकीची माहिती या ठिकाणी फिलअप होईल. तर मित्रांनो तुम्हाला IFSC कोड या ठिकाणी तुमचा टाकून घ्यायचा आहे. IFSC कोड टाकून झाल्यानंतर बँक तपशील शोधा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची ॲटोमॅटिकली बाकीची माहिती या ठिकाणी फिलअप होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शाखेचं शहर किंवा गाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनला टिक मार्क करायची आणि पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपण खरोखर नोंद करू इच्छिता ओकेवरती क्लिक करा. त्यानंतर पुन्हा मित्रांनो तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमची भरलेली पावती या ठिकाणी दाखवण्यात येईल. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही पावती तुम्ही या ठिकाणी प्रिंट करून या ठिकाणी काढू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरती मागेल त्याला सोलार योजनेचा अर्ज या ठिकाणी भरू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.